तर मॅच लावते सुरुवात आपण पाहू शकता. यावेळेस देखील लाईन चांगली होती. टप्पा पडल्यानंतर बॅटचा एज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. इनसाइड एज होती आणि त्यानंतर एक रन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एक रन होतात. 5 ओव्हरची मॅच. राहुल पुन्हा एकदा सज्ज होते. यावेळेस देखील फटका चांगला आहे. चेंडू चाललाय. पंचांचा इशारा होते. डीप मिड विकेट बॉर्डरलाईन पलीकडे 6 रन साठी बॅट्समन मिथुन वैतीच्या बॅटमधून हा दमदार स्ट्रोक षटकार. मिथुन वैती या ठिकाणी आपली भूमिका स्पष्ट करत असताना एक चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. यावेळेस देखील आपण पाहू शकता टप्पा पडल्यानंतर थेट 1 रन साठी हा बॉल चालला आणि 1 रनच्या साह्याने आतापर्यंत 8 रन धावफलकावर देखील आपल्याला पाहायला मिळतात. 8 धावा. ओव्हर नंबर 1 राहुल साळवी. आतापर्यंत 3 बॉल मध्ये 8 धावा यावेळेस राहुलने खर्च केल्यात. यावेळेस देखील भरपूर वेगाने हा बॉल स्वार केला होता परंतु 1 रन मात्र जरूर आपल्याला पाहायला मिळते. पंचांच्या भूमिकेमध्ये साहिल भोईर आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर स्क्वेअर अंपायर स्वप्नील ठाकूर ही पंचांची जोडी देखील आपल्याला पाहायला मिळते. आमच्या समेत गुडलेखकाच्या भूमिकेमध्ये शिवम मिश्रा देखील जॉईन होतात. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक येण्याचा प्रयत्न परंतु बॅटच्या रनर मध्ये परफेक्ट बॉल आला नाही. तोपर्यंत डॉट बॉलची समाप्ती होते आणि आतापर्यंत शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे राहुल साळवीच्या खात्यामधील. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. बॉलर या ठिकाणी सज्ज होते. वेळ तुम्ही जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. बीएस बॉईज दिवा टीम गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस देखील भरपूर वेगाने हा बॉल रिलीज केलाय. डॉट बॉलची समाप्ती होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 ओव्हरचा खेळ झाला आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम सारसो 11 या टीमची धावसंख्या धावफलकावर होताना आपल्याला पाहायला मिळते. बिनगडीबाद 9 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. एका ओव्हरचा खेळ आतापर्यंत झाला. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 रन आतापर्यंत धावफलकावर देखील आपल्याला पाहायला मिळतात. बिनगडी बाद. सेकंड ओव्हर बॉलिंग मार्कवर वैभव मडवीला आमंत्रित केले. दीपक वैती स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस पहिलाच बॉल भरपूर भन्नाट वेगाने हा बॉल रिलीज केला होता
लेग बिफोरची स्ट्रॉंग अपील आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. दीपक वैती एक मोठा धक्का. एक मोठा धक्का टीम सारसोय टीमला, कारण ज्या विकेट साठी जाळं विणलं होतं त्या जाळ्यामध्ये अडकलाय. तर फिल्डिंग लवकरात लवकर लावून घ्या. तर पहिल्या विकेटचं पतन, एक महत्वपूर्ण विकेट संपादन केलंय पहिल्याच बॉलवर गोलंदाज वैभवने. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये कुशल मडवी एक चांगला दर्जेदार अष्टपैलू खेळाडू आहे आणि यावेळेस एक मोठी खेळी करावी लागेल आपल्या टीमसाठी. बॉलर या ठिकाणी सज्ज होते वैभव. यावेळेस देखील फटका चांगला आहे संग्राम चेंडू खाली, परंतु चांगला जज करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून झालाय, परंतु पायाचा वेध जरूर त्याचा घेतला. क्रिकेटमध्ये फुटबॉल आपल्याला पाहायला मिळाला. एक रन या ठिकाणी कंप्लीट होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 10 रन. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. यावेळेस देखील बिग हिट केला जातोय मिथून वैतीच्या बॅटमधून. एक मोठा प्रहार लॉंग ऑफ बाउंड्री लाईन पलीकडे. मिथून आपल्या नावाचा वादळ या ठिकाणी मात्र जरूर खऱ्या अर्थाने वर्चस्वाच्या भूमिकेमध्ये आणताना यावेळेस देखील मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय की काय, परंतु फक्त एक रन या ठिकाणी ऍड होईल आणि एक रनच्या साह्याने आतापर्यंत टीमची धावसंख्या 17 रन आतापर्यंत धावफलकावर देखील आपल्याला पाहायला मिळतात. अजूनपर्यंत 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 17 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील होताना आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगला क्रिकेटचा थरारम्य खेळ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. रिद्धी सिद्धी चषक 2022 चे पर्व आणि 11व्या पर्वामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने 11 वर्ष या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळालंय. योगेश दादा भोईर आणि नितीन दादा भोईर व त्यांच्या संपूर्ण सहकार्यांच्या माध्यमातून साकारली गेलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तर चेंडूची पूर्तता मैदानामध्ये करा. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. यावेळेस देखील भरपूर वेगाने हा बॉल स्वार केलाय गोलंदाज वैभवने. डॉट बॉलची समाप्ती होते.
आतापर्यंत शेवटचा एक बॉल आतापर्यंत शिल्लक आहे. टीमची धावसंख्या अजूनपर्यंत आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते ती म्हणजे 17 रन स्कोरबोर्डवर देखील होताना पाहायला मिळतात. यावेळेस देखील लोअर फुलटॉस पद्धतीचा बॉल दिशा देण्याचा प्रयत्न, फिल्डर थोडासा फंबल झाला, स्कोर लेगला तैनात होता तोपर्यंत 1 रन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत होतो आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम सारसोय 11 या टीमची धावसंख्या 1 गडी बाद 18 रन. ओव्हर नंबर 3 बॉलिंग मार्कवर संग्रामला आमंत्रित केले. यावेळेस देखील फटका चांगला आहे, डीप मध्ये फिल्डर आहे तोपर्यंत 1 रन या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 1 रनच्या साह्याने आतापर्यंत धावफलकावर धावा होतात त्या म्हणजे 19 रन्स संग्राम बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी संग्रामने केली होती. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. यावेळेस देखील भरपूर वेगाने हा बॉल रिलीज केला होता परंतु दिशा बरकटली. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. आतापर्यंत 20 रन होतात धावफलकावर. यावेळेस देखील इनसाइड एज आणि बॅट्समन होतोय बाद. मिथुन वैती देखील या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर न्यू बॅट्समन गणेश गोडवे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्वतः टीमचा कॅप्टन आणि अनेक मोठी खेळी अनेक स्पर्धांमध्ये पूर्ण केल्यात. पहिलाच बॉल अंगाचा वेध जरूर घेतला. रनआउटची संधी आहे परंतु तोपर्यंत 22च्या स्वरूपामध्ये 1 रन ऍड होताना आपल्याला पाहायला मिळेल. 21 रन आतापर्यंत धावफलकावर देखील आपल्याला पाहायला मिळतात. 21 रन. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. यावेळेस देखील कोलर पद्धतीचा बॉल स्वार केलाय. डॉट बॉलची समाप्ती होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 3 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. शेवटचे 2 बॉल आतापर्यंत शिल्लक असतील. दुसऱ्या फेरीतील शेवटची मॅच आणि यानंतर एक बिग फाईट पाहायला मिळेल. या संघादरम्यान या सामना दरम्यान जो संघ जिंकेल तो थेट बोनकोडे 11 बोनकोडे या टीम शी लढत करेल. यावेळेस देखील प्रॉपर टायमिंग. हा हिट बॅट्समन कुशल मडवीला सुपर हिट बनवतोय. षटकार. या षटकाराच्या साह्याने धावफलकाला गती मिळाली.
सारसो 11 सारसो या टीमच्या आणि 27 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. सत्तावीस रन आतापर्यंत होत आहेत. शेवटचा एक बॉल आतापर्यंत शिल्लक आहे संग्रामच्या खात्यातला. यावेळेस देखील आणखीन एक एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झालाय, परंतु वन बाउन्स चेंडू जज केला जातोय. तोपर्यंत 2 रन देखील या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत होतोय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम सारसो 11 सारसो या टीमची धावसंख्या 29 29 रन आतापर्यंत धावफलकावर देखील आपल्याला पाहायला मिळतात. $29 29 रन आतापर्यंत होत आहेत. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर ओव्हर नंबर 4 बॉलिंग मार्कवर आमंत्रित केलंय किशोर पाटील, मागच्या मॅचचा हिरो, ज्याने या स्पर्धेमध्ये एक नवा विक्रम केलाय. किशोरचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री पलीकडे 4 रनसाठी हा चौकार. या चौकाराच्या साह्याने आतापर्यंत टीमची धावसंख्या 33 रन 33 रन. पहिल्याच बॉलवर यावेळेस गणेश गोडवेने स्वागत केलं किशोर पाटीलचं. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. यावेळेस देखील आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु 1 रन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. 1 रनच्या साह्याने आतापर्यंत टीमची धावसंख्या 34 रन आतापर्यंत धावफलकावर देखील आपल्याला पाहायला मिळतात. 34 रन. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. यावेळेस देखील फटका चांगला आहे. सरईच्या दिशेने हा स्ट्रोक केला. 1 रन तर जरूर कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते आणि 1 रनच्या साह्याने आतापर्यंत 35 रन या स्कोरबोर्ड वर देखील आपल्याला पाहायला मिळतात. 35 रन. यावेळेस देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु टप्पा पडल्यानंतर बॅटच्या स्लाइसचा वेध घेतला. 1 रन साठी फक्त हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. 36 रन आतापर्यंत होत आहेत आणि अजूनपर्यंत 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस प्रयत्न चांगला केला वैभवने. तोपर्यंत फक्त 1च रन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अजूनपर्यंत शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे.
यावेळेस देखील या शेवटच्या बॉलवर आणखीन एक मोठा प्रहार. चेंडू चाललाय वाईड स्ट्रॉंग ऑन बॉल पलीकडे. गणेश गोडवेच्या बॅटमधून निघाला जातो या शेवटच्या बॉलवर हा मोठा प्रहार षटकार. या षटकाराच्या साह्याने आतापर्यंत 4 ओव्हरचा खेळ या ठिकाणी कंप्लीट होतो आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 43 रन 43 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे ओव्हर आणि संग्राम यावेळेस बॉलिंग मार्कवर पहिलाच बॉल अवांतर स्वरूपाचा रिलीज केलाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 44 आणि 44 रन आतापर्यंत होत आहेत. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय संग्राम. यावेळेस देखील खोलर पद्धतीचा बॉल फटका चांगला आहे परंतु किशोर चेंडू खाली येतोय. चांगली फेकी होते तोपर्यंत फक्त एकच रन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पंचेचाळीस रन आतापर्यंत होत आहेत. बॉलर पुन्हा एकदा संग्राम सज्ज होतोय. यावेळेस देखील भरपूर वेगाने हा बॉल स्वार केलाय. टप्पा पडल्यानंतर लाईन मिस केली बॅट्समन गणेश गोडवेने आणि डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस देखील फटका चांगला आहे. पॉइंटला झेलची संधी होती आणि टिपला हा झेल. फलंदाज गणेश गोडवे देखील या ठिकाणी तंबूच्या दिशेने परतताना पाहायला मिळतोय. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अपकमिंग यंगस्टार आणि ज्याने आपल्या अफलातून काही एक चांगली बरारी घेतली नवी मुंबई टेनिस क्रिकेट जगतामध्ये. विराज उदय तांडेल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय बॅटिंगसाठी. गोलंदाज संग्राम पुन्हा एकदा सज्ज होते. यावेळेस देखील पहिलाच बॉल पेस करत असताना स्ट्रोक चांगला होता परंतु बॅट्समन विराज तांडेल देखील बाद होताना पाहायला मिळतोय. ऑन हॅट्रिक वर आहे यावेळेस संग्राम. न्यू बॅट्समन रमजान शेख मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळेस देखील फटका चांगला आहे. सरळच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झालाय. लॉंग ऑफला मिस फिल्डिंग आणि 4 रन साठी हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 49 रन आतापर्यंत होत आहेत. 49. शेवटचा एक बॉल आतापर्यंत शिल्लक आहे या इनिंग मधला.
यावेळेस देखील फटका चांगला आहे या शेवटच्या बॉलवर, परंतु 1 रन मात्र जरूर फक्त कंप्लीट होते. 50 रन होतात आणि 51 रनचं लक्ष आहे टीम BS बॉईज दिवा या टीम समोर.
चा दबाव वाढवते. 27 बॉल मध्ये आतापर्यंत रन कंप्लीट करायच्या आहेत. अजूनपर्यंत 47. यावेळेस लाईन चांगली होती. आणखीन एक डॉट बॉल आणि बॅक टू बॅक 3 बॉल आतापर्यंत निर्धाव स्वरूपाचे आपल्याला पाहायला मिळतात. सामना जर सारसो 11 सारसो या टीमला जिंकायचा असेल तर अशाच प्रकारची गोलंदाजी त्यांना करावी लागेल. आणि जर सामना जिंकायचा असेल VS बॉईज दिवा या टीमला तर मोठे फटके येणे देखील भरपूर इम्पॉर्टंट आहे. कारण येणारे बॉल आहेत 26 आणि जिंकण्यासाठी 47 रनची गरज अजूनपर्यंत आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस देखील बिग हिट केलाय. एक मोठा फटका राकेश राव या बॉलवर इन ऍक्शन मोड मध्ये हा षटकार. येणारे बॉल आहेत 25 आणि जिंकण्यासाठी 41 रनची गरज. बॉल 41 रन. यावेळेस देखील आणखी एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय परंतु फिल्डर थोडासा दूर होता. दीपक वैद्य तोपर्यंत 1 रन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. येणारे बॉल आहेत 24 आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत 40 रनची गरज आपल्याला पाहायला मिळते. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 4 ओव्हर मध्ये अजूनपर्यंत 40 धावा तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. 10 रनची सरासरी प्रति ओव्हर मध्ये तुम्हाला गाठायची देखील आहे. विराज तांडेलला आमंत्रित केले सेकंड ओव्हर साठी. 24 बॉल आणि 40 रनची गरज. वेळ तुम्ही जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. गोलंदाज सज्ज होतोय. पहिलाच बॉल विराज तांडेलचा आणि पहिल्याच बॉलवर विराज तांडेलचं स्वागत. थेट या मैदानाच्या बाहेर हा ब्लास्ट केलाय. 6 रन षटकार. एक मोठा फटका आपल्याला जरूर पाहायला मिळालाय. येणारे बॉल आहेत आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 23 आणि जिंकण्यासाठी 34 रनची गरज. तेवीस बॉल मध्ये आतापर्यंत आपण पाहू शकता रन कंप्लीट करायचे आहेत. त्या म्हणजे 34 रन. हलक्या हाताने फक्त दिशा दिली. 1 रन या ठिकाणी ऍड होताना पाहायला मिळते. येणारे बॉल आहेत 22 आणि जिंकण्यासाठी आता मात्र 33 रनची गरज. 22 बॉल आणि 33 रन. यावेळेस देखील इनसाइड एज 1 रन ऍड होते. 21 बॉल मध्ये अजूनपर्यंत 32 रनची गरज आहे. येणारे बॉल आहेत 21 आणि जिंकण्यासाठी अजूनपर्यंत 32 रनची गरज. धावा रोखण्यासाठी भरपूर संघर्ष केला जातोय गोलंदाज विराज तांडेलच्या दरम्यान, परंतु प्रत्येक रन कंप्लीट करण्यासाठी एक चांगला संघर्ष केला जातोय राकेश रावच्या दरम्यान. अकुट पद्धतीचा बॉल होता. रनआउटची संधी आहे तोपर्यंत 1 रन या ठिकाणी कंप्लीट केली. 20 बॉल आणि 31 रनची गरज. येणारे बॉल आहेत 20 आणि जिंकण्यासाठी 31 रन. 31 रन आतापर्यंत 20 बॉल्स मध्ये तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत.
20 बॉल आणि 31 रन. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे किशोर पाटील, ज्याने एक विक्रम केलाय 6 बॉल मध्ये 6 चौकार लगावण्याचा. यावेळेस देखील अक्कूड पद्धतीचा बॉल फटका चांगला आहे. फिल्डर पोहोचेल तोपर्यंत 1 रन जरूर कंप्लीट केली. सेकंड रन साठी कॉल, रनआउटची संधी आणि ही संधी गमावली. येणारे बॉल आहेत 19 आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत 1 शॉट आहे. 30 रनची गरज. येणारे बॉल आहेत 19 आणि जिंकण्यासाठी 30 रनची गरज. यावेळेस देखील सरळच्या दिशेने स्ट्रेट हिट केलाय आणि एक फ्लाइटेड सिक्सर 6 रन साठी. येणारे बॉल आहेत 18 आणि जिंकण्यासाठी 24 रनची गरज. तर बॉलिंग मार्क वर दाखल होते. जो दाखवतो भल्या भल्या फलंदाजांना आसमान, त्याचं नाव गुफरान आणि येणारे बॉल आहेत 18 आणि जिंकण्यासाठी 24 रनची गरज. सातत्याने चांगला खेळ यावेळेस गुफरानच्या दरम्यान देखील राहिलाय. अठरा बॉल आणि 24 रनची गरज. यावेळेस देखील फटका चांगला आहे. सरळच्या दिशेने हा स्ट्रोक खेळलाय. पहिल्याच बॉलवर गुफरानचं स्वागत केलं राकेश रावच्या बॅटमधून. हा षटकार. येणारे बॉल आहेत 17 आणि जिंकण्यासाठी 18 रनची गरज. 17 बॉल आणि 18 रनची गरज. सामना खुला केलाय परंतु मॅच अजून बाकी आहे. शेवटच्या मोमेंट पर्यंत रंगत येणारा खेळ म्हणजे क्रिकेट. यावेळेस देखील भरपूर वेगाने हा बॉल रिलीज केला होता परंतु थेट 1 रन साठी चेंडू चाललाय. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 16 बॉल मध्ये 17 रनची गरज आहे. सोळा बॉल मध्ये आतापर्यंत 17 रनची गरज आहे. यावेळेस देखील इनसाइड एज. 15 बॉल मध्ये आतापर्यंत 16 रनची गरज आहे. एक चांगला संघर्षमय खेळ मैदानामध्ये दोन्ही टीमच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. पंधरा बॉल मध्ये आतापर्यंत 16 रनची गरज. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. 1 रन तर जरूर कंप्लीट होताना पाहायला मिळते आणि पाहता पाहता 2 धावा देखील या ठिकाणी होताना पाहायला मिळतात.
14 बॉल मध्ये आतापर्यंत 14 रनची गरज आहे. येणारे बॉल आहेत 14 आणि जिंकण्यासाठी देखील 14 धावा तुम्हाला कंपल्सरी पूर्ण करायच्या आहेत. यावेळेस देखील फटका चांगला आहे, परंतु चांगला प्रयत्न गणेश गोडवेच्या माध्यमातून. जीवनामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल, परंतु त्यासाठी संघर्ष मेहनत तुम्हाला करावी लागते, कारण तुमचा आजचा संघर्ष तुमचं उद्याचं सामर्थ्य असतं आणि ते चित्र आपल्याला पाहायला मिळालं. येणारे बॉल आहेत 13 आणि जिंकण्यासाठी अजूनपर्यंत 13 रनची गरज आहे. यावेळेस देखील फटका चांगला आहे, तोपर्यंत 1 रन देखील या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळते. येणारे बॉल आहेत 12 आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत 12 रनची गरज आहे. येणारे बॉल आहेत 12 आणि जिंकण्यासाठी अजूनपर्यंत 12 रन तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. येणारे बॉल आहेत 12 जिंकण्यासाठी 12 रनची गरज. बॉलिंग मार्कवर मिथुन वैती जो डावखुऱ्याचा गोलंदाज आहे. चेंडू वाजवण्याची क्षमता भरपूर आहे मिथुन वैतीकडे, आणि यावेळेस 12 बॉल मध्ये फक्त रन कंप्लीट करायचे आहेत. बीएस बॉईज दिवा या टीमला त्या म्हणजे 12. स्ट्रायकिंगला बॅट्समन आहे किशोर पाटील. यावेळेस पहिलाच बॉल फटका चांगला आहे, परंतु फक्त एकच रन या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळेल. 11 बॉल मध्ये 11 रनची गरज. क्रिकेटमध्ये असे अनेक इतिहास झालेत की 1 बॉल मध्ये 6 धावा होतात, परंतु 6 बॉल मध्ये 1 धाव देखील होत नाही, कारण शेवटच्या मोमेंट पर्यंत रंगणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. क्रिकेट अनिश्चितीचा खेळ आहे, कोणत्याही क्षणी बदलू शकतो, परंतु 11 बॉल मध्ये आतापर्यंत 11 रनची गरज. यावेळेस देखील आणखीन एक मोठा प्रहार आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय, पंचांचा इशारा येतोय. यस, इट इज अ 4 चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. विनंती असेल की बोनखोडे 11 बोनखोडे या टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी या. यानंतर शेवटची एक मॅच आपल्याला पाहायला मिळेल. बोनखोडे 11 बोनखोडे या टीमच्या विरुद्धामध्ये या सामना दरम्यान जो संघ विजय संपादन करेल तो संघ मात्र जर बोनखोडे 11 बोनखोडे टीमशी खेळेल. आडव्या बॅटने स्ट्रोक केला, फटका चांगला आहे, रनआउटची संधी आहे, परंतु या वेळेस आपण पाहू शकता थ्रो चांगला होता, परंतु गॅदर थोडंसं खराब राहिले. टीमची धावसंख्या आतापर्यंत 45 आणि अजूनपर्यंत आपण जर पाहिलं तर 6 रनची गरज आहे. अजूनपर्यंत 6 रनची गरज आहे. राकेश राव स्ट्रायकिंग एंडला. एक चांगली पार्टनरशिप या दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान पाहायला मिळाली, आणि यावेळेस राकेश रावला देखील परतीचा इशारा दिलाय. एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे, कारण आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 45 रनची पार्टनरशिप या दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाली. 31 रनची एक बहारदार इनिंग त्याने पेश केली 15 बॉल मध्ये.
2 बॉलचा खेळ आतापर्यंत शिल्लक आहे. न्यू बॅट्समन यश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अजूनपर्यंत 6 रनची गरज. सेकंड लास्ट मॅच मैदानामध्ये या सामन्यादरम्यान जो संघ विजय संपादन करेल थेट बोनकुडे या टीमशी लढत करेल. सुपर 3 मध्ये जाण्यासाठी ती लढत आपल्याला पाहायला मिळेल यानंतरची मॅच. यावेळेस देखील पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर षटकार मारून हा सामना जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन टीम BS बॉईज दिवा आणि हार्ड लक टीम सारसो 11. पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा असेल. रिद्धी सिद्धी चषक 2022 पर्व क्रमांक 11 आणि 11व्या पर्वामध्ये स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आज मला या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी आमंत्रित केलं, या स्पर्धेमध्ये घटक बनवलं, समालोचन करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी या स्पर्धेचे जनक व या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय योगेश दादा भोईर व त्यांचे संपूर्ण सहकारी त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि या स्पर्धेतून रजा घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय क्रिकेट. अतिशय दर्जेदार वाणीमध्ये आज संपूर्ण दिवस मध्ये